सर ये मराठी ना हां आज आम्ही इथे आमच्या कर्मचारीसह मोमीनपुरामध्ये आम्ही अंसारनगरमध्ये इथे आलो पॉवरलूम मोठे कंझ्युमर वाणिज्य ग्राहकसाठी चेकिंगसाठी. तर त्यामध्ये पॉवरलूमचा कंझम्पशन इथं एकदम कमी भेटला आणि मीटरची छेडखानी केल्याचे दिसून आले. तर त्यामुळं आम्ही त्या मीटरला उघडण्यात आला. मीटर उघडल्यानंतर त्याच्यात रिमोट किट सापडण्यात आली. ग्राहक लबाडीपणानं वीज वापर करून कंपनीचे फार मोठे नुकसान केलेले आहे असे दिसून आले. आणि आम्ही याच्यावर विद्युत कायदा 2003 कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करीत आहोत. मीटरचा सप्लाय पोलवरून खंडित करण्यात आलेला आहे. दोन्ही केबल काढलेले आहे. हां, मीटरचा सप्लाय पोलवरून खंडित करण्यात आलेले आहे आणि दोन्ही मीटरचे केबल काढण्यात आलेले आहे. 3 फेस मीटर आणि सिंगल फेस मीटर. त्या आता इलेक्ट्रिसिटी सप्लाय राहणार नाही जेव्हापर्यंत कारवाई होत नाही. परिसरमध्ये नाही राहणार. ओके, इकडे पण केली आहे ना. हां, आता हे पॉवरलूम आहे. आता मीटरची रिमोट लावल्यामुळे स्पीड कमी झाली. त्यामुळे जेवढं रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे ॲक्च्युअल रेकॉर्डिंग कंझम्पशनप्रमाणे तेवढं काही रेकॉर्डिंग झालं नाही. त्यामुळे त्यांनी म्हणजे रेकॉर्डिंग कमी व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी ते रिमोट किट लावली जेणेकरून त्याचा कंझम्पशन कमी रेकॉर्ड होत होता पण त्याची वापर जास्त होती. पण त्यांनी रेकॉर्ड कमी केलं मीटरने कारण किट लावली होती त्याच्यात. ओके. आणि एवढे मोठ्या मोठ्या मशीन त्याच्यावर सुरू आहे सगळे. अच्छा. हे सगळे पॉवरलूम्स आहे. आणि इथे पूर्ण कपडा वगैरे तयार होतो. ओके. साडी वगैरे तयार होते.